नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। 31 ऑगस्ट हा भटक्या विमुक्त जमातींनी स्वातंत्र्य दिन केला साजरा। पाहुयात सविस्तर वृत्तांत। ब्रिटिशांनी मूळ भटक्या विमुक्त जमातींना खुले कारागृह सेटलमेंट कॅम्पमध्ये 83 वर्ष नजर कैदेत ठेवले होते। या भटक्या विमुक्तांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत संसदेत मागणी लावून धरली व अखेरीस 31 ऑगस्ट 1952 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या मूळ भटक्या जमाती जाचक अशा सेटलमेंट कॅम्पमध्ये खुल्या कारागृहातून मुक्त केले, नजर कैदेतून मुक्त केले। म्हणून या दिवसापासून या जमातीस विमुक्त असे म्हटले जाते। 1871 साली ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमाती कायदा करून देशातील 198 जातींना सेटलमेंट कॅम्पमध्ये नजरकैदेत खुल्या कारागृहात डांबण्यात आले। त्यामुळे स्वतंत्र भारतात मागास प्रवर्गाच्या उत्थानासाठी आरक्षण सवलती, निश्चित निधीची तरतूद व संरक्षणासाठी विशेष कवच कुंडले भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले। कलम 340, 341 व कलम 342 यांची विशेष तरतूद करून ओबीसी, मूळ भटक्या जमाती, SC, ST यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात आले। 1960 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून, साहित्यातून भटक्या विमुक्त समूहाच्या समस्या, दुःख, दैन्यावस्था, दारिद्र्यता मांडली गेली। त्यानंतर भटके विमुक्त समूहातील प्राध्यापक लक्ष्मण माने यांच्या उपरा व लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या आत्मकथेतून खरे प्रश्न भटके विमुक्तांचे जनतेसमोर सादर करण्यात आले। मूळ भटक्या विमुक्त समूहामध्ये हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांचे अनुयायी आहेत। तर 1871 मध्ये ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात कायदा लागू करून 198 जातींना बंदिस्त केले होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 ऑगस्ट 1952 रोजी या गुन्हेगार जमात कायद्यातून मुक्त केले। म्हणून या भटक्या विमुक्त जातींना विमुक्त जाती असे म्हटले जाते, संबोधले जाते। 1952 पासून महाराष्ट्रात 31 ऑगस्ट हा दिवस भटक्या विमुक्त दिवस म्हणून साजरा करावा असे सर्वजण साजरा करतात। परंतु सन 2025 पासून भटके विमुक्त दिवस म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी साजरा करावा असा आदेश महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व स्तरातील मंडळींनी दिलेला आहे। तरी 31 ऑगस्ट हा दिवस शासन मान्यता देण्यात आल्यामुळे सर्व शासकीय स्तरावर, जिल्हाधिकारी स्तरावर, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शासकीय स्तरावरून साजरा करण्यात आला। पाहुयात काही भटक्या विमुक्त दिनाचे क्षणचित्रे। आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व मूळ 198 भटक्या विमुक्त जमातींचा स्वातंत्र्य दिन चला पाहूया।
संपूर्ण महाराष्ट्रात 31 ऑगस्ट हा दिवस शासकीय स्तरावर व सर्व 198 भटक्या विमुक्त जमातींनी मोठ्या आनंदात साजरा केलेला आहे। आपल्या सांस्कृतिक कला, पारंपरिक वेशभूषा व पेढे मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्यात आला। अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद। त्यांनी 31 ऑगस्ट हा भटक्यामुक्तांचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा अशा प्रकारचा अध्यादेश जारी केला। त्या अध्यादेशाचं आम्ही इथे स्वागत करतो। बऱ्याच दिवसांची भटक्या समाजातील समूहाची मागणी होती की 31 ऑगस्ट हा भटक्या दिन विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा। त्या मागणीला आज या अध्यादेशानं मूर्त स्वरूप आले आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही भटक्यामुक्तांचा 31 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा केला। मला आनंद होत आहे की आपण पाहत असताना सेटलमेंटच्या काळात आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।